जुजू पाहिजे तुला? काय आलं? साई आली? पिऊ दे पूजा, तिला साईची सवय लागू दे. दूध वेस्ट होतं. तू साई खाणार ना बेटा आता? मग तिला आपण ना वाटीमध्ये साई काढून देत जाऊ आणि साखर टाकून मग तिला साईची सवय लागेल तशी. बरंच केळी आणतोस, त्यातलं एक पण केळ खाल्लं नाही. मी काय माझ्यासाठी नव्हते आणलं, बघूसाठी. नो वरीज, आपण खाऊन टाकू. सो व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. नाश्ता वगैरे करून झालाय, चालू आहे जेवणाची तयारी. आणि जेवणात काय? डाळ, भात, सब्जी आणि मेथीची भाजी. गोलू गोलू, गुड मॉर्निंग गोलू. गोलीला बघा फ्रेंड्स, गोलीला बघा. गोलूची मस्ती चालू आहे फ्रेंड्स मगापासून. हे बघ, मामाच्या हात पकड, मामाच्या हात पकड. पकड 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 पकड. ले वा गोलू द्या, गुड्डू द्या. मजा येते दूध घेऊन. अरे वा. काल बघा फ्रेंड्स, कालचं जे जखम झाली त्याचा प्रोग्रेस. काल मी हळद लावलेली तेव्हा चुरचुरलेलं, बट थोडस गोलूची मस्ती चालू आहे फ्रेंड्स. गोलू नाही पित बेटा, गोलू चपाती भाजी खातो. भाव्या, अच्छा भाव्याला पाहिजे दूध. आपण फ्रेंड भाव्याला तिचं दूध देऊन टाकू. हे घे, तुम्ही कधी पिणार? ग्लास मधून कधी दूध पिणार गोलूडी? बेट गोलूला विचार कधी दूध पिणार. का रे, तूच पिणार ग्लास मधून? गोलू कधी पिणार बेटा तू? बेबी दूध मागतो तुझ्या ग्लास मधून, दे बेबीला. देणार रे बेटी. तर फ्रेंड, जसे की गोलूने ऑलरेडी ग्लव्स तर घातलेच आहेत बॉक्सिंगचे. आपण गोलूला थोडंसं पंच काढायला पण शिकवू. व्हेरी गुड, दे पंच द्या. शाबाश शाबाश. बघू तू पंच दे, पंच दे, मार. कोणाचा फोन आला बघू? अच्छा, कब बस बोलते. हे वायर दूध संपलं. व्हेरी गुड बेटा. नळ रिपेअर करायचं. नळाचं लिकेज चालू झालं फ्रेंड्स. नळ ते बघा, टिप 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 टिप. त्याच्यामुळे टाकीचं पण पाणी नाही राहत. कोणीतरी फक्त बघत उभं राहिले. कोण भाजी साफ करते तर कोण चपाती बनवतो फ्रेंड्स, आणि कोणीतरी ते बघत उभं राहिलंय. तर आज फ्रेंड्स आपण एक हिंदी गाण्याला, पंजाबी सॉन्ग आहे, त्याला मी मराठीमध्ये थोडंसं हे केलंय आपल्या ह्याच्यामध्ये, आणि त्याची मी रील काढणार. तर आपल्याला त्याच्यासाठी आपण विचार करत होतो काय पाहिजे. टीव्ही. अच्छा, गुगलला गाणे बघायचे फ्रेंड्स, मी लावतो. तर आपल्याकडे आज म्हणजे किती चांगलं, म्हणजे गोष्टी कशा करतात बघा ना. मला ती रील काढायसाठी कोणतरी हवं होतं, जो फोन असा पकडून आमच्या अवतीभोवती असं गोल फिरेल, पूजा आणि माझा. तर गुड्डी आली. गुड्डी, करशील ना फोन पकडून रील? खूप छान करते गुड्डी कॅमेरा पकडायचं काम. नको बेबी, झोपलाय, चुप्पा बस प्लीज. वीज काही नाही, टीव्ही नाही लावणार अजिबात नाही. नो प्लीज. पूजा, केवढ्या जोरात ओरडलीस पूजा. ग्लासाला हात होता माझा, एवढा मोठ्याने हे ओरडली ती. माणसं खालून येतील वरती. काय झालं? टाइम फॉर लंच फ्रेंड्स. मग किती घाबरायला झालंय. खिडकी उघडली पाहिजे, मग ती जाईल बाहेर. अरे ते गुड्डी चिपकायला येतच राहतात इथे सारख्या. मी तर काय बोलते माहितीये ना, पालघरात असलेलं चांगलं असतं. तो का त्या दिवशी आणले सगळे गोटी सोडा तसेच आहेत. एक मी काल रात्री पिलाय बस. आपल्याला मधून एक कमेंट पण आली होती काही 1-2 हफ्त्या अगोदर, तुम्ही जो फ्रीज घेतलाय त्याचा रिव्ह्यू काय. फ्रीज एकदम मस्त आहे, फीचर्स, क्वालिटी सगळं चांगलं आहे. बस एकच गोष्ट आहे, ती म्हणजे वाईट नाहीये, चांगलीच आहे, पण एवढंच की आपल्याला दरवाजा उघडताना थोडा जोर लावावा लागतो. आणि एकदा दरवाजा उघडून बंद केला की लगेच आपल्याला तो उघडतच नाहीये बघा. बाकी आतमध्ये सामान ठेवायचंय, काय काय ठेवायचंय बघा. रसगुल्ल्याचा डब्बा, परत काय 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 मस्तपैकी आरामात सगळं काय बसलंय व्यवस्थित. कुणाला हवी होती बाटली? छान छान फोटो काढतो. अशाच वर्षा किती गोडी वाहिले. काय हा फोन. तर फ्रेंड्स, आपण आता बुजूकडे फोन देऊ. आता मामी मस्तपैकी बालाचा छान छान फोटोज काढणार आहे.
अरे बापरे, अरे बापरे. गोलू टाटा. तर गोलू चालले फ्रेंड्स परत मार्केट मध्ये, आज परत शॉपिंगला चालले आहेत. काय तू घरीच थांब. का माझ्या पाठी काय आहे? घरीच थांब. मग मी घरी थांबते, मग तुझं घरी थांबून पूजा आपण संध्याकाळी येणार आहे ना. काय होत तुझ्याकडून येणं सोपं नाहीये. तू पाण्याचं टायमाला म्हटलं की तू घाई घाई होते, पण तू घरीच थांब. बाबाला घेऊन. हा, जेवण बिवण सगळं झालं. ऐक, पण घरीच थांबून सगळं पाणी करायचं. सगळे ते टब, ब्राऊन कलरचा टब, त्या बिस्लरी बॉटल, वरचा तो ऑरेंज कलरचा टब, ते वरचे टब, बीप मशीन मधलं सगळं मशीन लावायची, ते सगळं करावं लागेल. जर मी तोपर्यंत आलं तर मग काय प्रॉब्लेम नाही. जर मी नाही आले तर तुला सगळं प्लीज आळस नको करू सर. तुला काय झोपायचं, जेवढा आळस करायचं आहे, जे काही करायचं तू आता करून घे. 8:30च्या नंतर तू आळस नाही पाहिजे. चक दे हो चक दे इंडिया. अजून दुसरं काहीतरी भाषण. तुला सांगितलं तेवढं कर यार. करशील की नाही? यही रस्ता है. काय रे बाला, बेटा आज तुला नाही नेणार रे मम्मी, तू मस्ती करते म्हणून. ते नाकाला बघ लागलेलं. कोण कुठून घेते तू? अजून कुठून घेणार? आणि ना कोणीतरी 2-3 ठराविक व्यक्ती आहेत, आय एम शुअर ते फेक असतात, बट यार कॉमन सेन्स यार. एवढे गोष्ट समजा की 15-16 मिनिटाचा ब्लॉग म्हणजे पूर्ण दिवसाचा 24 तास नाही. जे ते व्यक्ती सतत कमेंट करतात एकतर की ओव्हर ऍक्टिंग. बाय ओव्हर ऍक्टिंग ब्लॉग बघत आहोत आपण, पिक्चर नाही बघत आहोत की कोणत्या ऍक्टरची तुम्हाला ऍक्टिंग बघायला भेटेल. रिअल बिहेवियर आहे, रिअल नेचर आहे. ओके, दुसरी बात, पर मी बडबड करतो, माझी बडबड जास्त आहे, हे ते ब्लॉग मध्ये दुसरं काय सायलेंट ब्लॉग बघायचं आहे, आवाज कमी करून तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स रिअली सॉरी, हे आपल्यासाठी नाहीये. हे 2-3 अकाउंट कमेंटमध्ये ते दिसतीलच तुम्हाला. हमेशाची कमेंट आहे, पूजाला ओव्हर ऍक्टिंग छपरी वगैरे बोललं जातं, परत मला पण काय काय बोललं जातं, बाईला वगैरे हे ते. आउट ऑफ आयु आउट ऑफ युअर सेन्स नाही. तुझं ना बघू, याच मस्तीमुळे तुला कोणी नेणार नाही बाहेर. याच मस्तीमुळे कोणी नेणार नाही तुला बाहेर. बाळ झोपलंय बेटा. ते येडे लोक कमेंट करतात तेच ते 2-3 ठराविक आहेत म्हणलं ते की भाग्याला तू लक्ष देत नाही, कॅमेरा बाजूला ठेव, समोर असं तर हे सांगितलं असतं की फोन ठेवून दे, पोरीकडे लक्ष दे. अरे बाबा 15 मिनिटाच्या व्यतिरिक्त जेवढा पण टाईम असतो ना, तो चला ब्लॉग तर 1-2 तासाचा बनतो, पण त्याच्यातून 15-16 मिनिटं आपले शेअर होतात. ते बाकीचा जेवढा पण वेळ आहे ना तिच्या सोबतच असतो. कधी पार होईल ना तुम्हाला तेव्हा त्याच्यासोबत टाईम स्पेंड करा आणि त्याला सांभाळून दाखवा 1-2 दिवस. ओके, आता ते हे नाही आहे की मी सिंपथी टाईप गेन करते किंवा बोलतोय की बाळ आहे त्याच्यासाठी मेहनत लागते. ठीक आहे, उठा 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 उठून स्वतःच उभी राहा. तिला सतत पकडून राहणं, धरून ठेवणं, माझी तशी मेंटॅलिटी नाही आहे. पोरीला मला माझा फ्रीडम द्यायचा आहे. ती आज माझ्यासोबत आहे, उद्या शाळेत जेव्हा जायला लागेल तेव्हा तिच्यासोबत मम्मा डॅडा नसणार आहे, ती घाबरून नाही गेली पाहिजे. पिकनिकला गेली किंवा कुठेही फ्रेंड लोकांसोबत असतील, पहिली दुसरी तिसरीपासून तिला मी असं बिल्ड करतोय ना की ती एकटीही आता बिल्डिंगच्या खाली राऊंड मारून घरी येऊ शकते. समजलं, तर इट्स डिफरंट. आणि पॅरेंटिंग प्रत्येकाची तुम्ही वेगवेगळी डिफर करू शकते. तर जरुरी नाही की ज्याला जसं वाटेल तसं मी माझ्या पोरीला पॅरेंटिंग करू. मला तिला स्ट्रॉंग बनवायचं आहे, इंडिव्हिज्युअल बनवायचं आहे. ज्या गोष्टी थ्रू मी गेलो ना त्या गोष्टी तिच्यामध्ये त्या फुलफिल करायच्या. तिला पहिला स्ट्रॉंग बनवून ठेवायचं. ओके, तर प्लीज लग्न झालं नाही आहे आणि तुम्ही कोणत्या वयात आहे मला माहीत नाही, हे 2-3 लोक ते इमॅच्युरिटी दिसून येते, बट असल्या कमेंट्स करणं त्यांनी तुम्हाला बस थोडंसं लाईटअप करायला हे मी रिप्लाय होतो. मी ॲक्च्युली आंघोळ करायला आलो फ्रेंड्स, माझ्यासोबत बुग्गू पण आहे आणि हे आता निघाले. तर पूजा जे बोलायचं हिंदीमध्ये बोल, मराठीत बोलू नको. तो हम जा रहे अभी, तो इसको अंदर ही लेके रखो, बाद में हम बात करते हैं फोन पे क्या क्या करना है, कैसे कैसे करना है. लेट हुआ तो पानी क्या क्या भरना है और सब कुछ वैसे ही करना है. तेरा आलस बाजू में रख के सब करना पड़ेगा. बाद में मेरे को ये सुनना नहीं है यार. पूजा में ये कैसा करूँ, मैं पूजा को मैं कैसा करूँ, समझा? ठीक है ठीक है, अभी उसको अंदर ले लो. जा पड़ा था है कि फोन चार्जिंग ला लो. हम हिंदी में क्यों बात किया पता है आपको? क्योंकि बुग्गू को कुछ समझ ना आए, इसके लिए हमने हिंदी में बात किया. फिर भी उसको समझ में आ रहा है. मोबाइल मोबाइल काय आलं बेटा? कोण नाहीये बाहेर? कुठे आहे? ठीक आहे बेटा, आपण बाहेर जाऊया. ओके,
ठीक आहे चला. बुगूची ऑलरेडी अंघोळ झालेली सकाळीच, मला वाटलं नसेल झाली म्हणून मी घेऊन गेलो, पण ठीक आहे चला झाले ते बरं झालं, बिकॉज बाहेर पण ती पडलेली तर करून टाकू. मला नंतरला पूजाने सांगितलं की तिची अंघोळ ऑलरेडी झाली. आई आई गेली बाहेर, दादरला गेले शॉपिंगला, मम्मी पण गेली, बेबी पण गेली, आटू पण गेली. फ्रेंड्स बुगुडी तर आता झोपली आहे, ठीक आहे, आंघोळ वगैरे झाली, थोडीशी रडली, गप बसली शांतपणे, टीव्ही बघता बघता झोपून गेली. आता जेवायला उठवेल थोड्या वेळात. बट हिचं कसं आहे, रात्री झोपते ना खाली की आपली जेवढी जागा आहे ना पूर्ण फिरते, इथे वरती पण सरकते. पण असं बेडवर कधी झोपवलं ना की एकच पोझिशन मध्ये, नाहीतर अल्टी पलटी पूर्ण बेडवरून खाली असं लक्षात एकदा आलेली, पण ते पण कसं म्हणजे झोपेतून उठून खाली उतरायला. बेडवर झोपल्यावर का नाही पूर्णपणे फिरत, म्हणजे असं असतं की आपलं डोकं सतर्क राहतं आपण झोपेत असलो तरी, तसं काहीतरी असेल. इव्हनिंग टाइम फ्रेंड्स, पाणी वगैरे भरून झालंय, सगळं काय आटपून झालंय काम. अजूनपर्यंत जे शॉपिंगला गेलेले ते अजून रिटर्न घरी आले नाहीयेत. बुगू पण झोपली होती, तिची झोप झाली, ती पण फ्रेशअप झाली आहे. आणि आता मी ब्रेकफास्ट साठी केले आहेत. हा बघितलं बेटा, तू खाणार आहे? तुला नाही देणार मी, हे तुला नाहीये बेटा, तुला पाहिजे. चला तर फ्रेंड्स आपण नाश्ता करून घेऊ. तर फ्रेंड्स आता एकच अंड्याचा पीस बाकी आहे. कोण खाणार आहे? हे पडलंच. शाबाश, खतम. 10 होऊन गेलेत फ्रेंड्स, तरी पण अजून कुणी घरी आलं नाही. तर बुगू आणि मी आम्ही दोघंच जेवण वगैरे करून खाली आलोय वॉक साठी. चला आता तू चालते थोडं वेळ. बटुकिया आले, छोट्या बटुकिया इकडे रे बेटे. 10:50 फ्रेंड्स, आणि अजूनपर्यंत मम्मा आली घरी? आली नाही आली ना? घरी निघालोच होतो, तितक्यात गाडी येऊन थांबली समोर यांची. तर आपण यांना इकडेच पकडू. कुठे गेले? किती वेळ? अरे ते कॅरेक्टर बघ तू, गाडीतला माणूस काय करत होता? काय करत होता? बोलला तुम्हाला काय बोलला? नाही आम्हाला नाही, बाहेरच्या माणसांना. पूजा नाही आली? ती बॅग घेतली सोनी, तुझे कपडे घेऊन जायला. अर्ध्या बॅगेत तू पण बसशील. साईज मी काय केलं नव्हतं, साईज ह्यांनी सांगितलं तेवढी मोठी. थोडीशी गुड्डीला पण बसवता येतात बॅगेत. कुकूला घेतली बॅग बेटा, तो मेकअप बॉक्स आहे. आम्ही खाली राऊंड मारायला गेलेलो, मी बसलेलो, मी किती वेळ राऊंड मारतो मग शेवटी रिटर्न यायला लागलो तेव्हा तुमची गाडी दिसली. मला सोनी बाहेर निघताना दिसली गाडीतून. मगापासून अजिबात रडत नव्हती. दिवसभर घरात असली तरी तसंच असतं ते. नाही पूजा, मगापासून अजिबात रडली नव्हती ती, मस्तपैकी बसून शांतपणे. या थोबड्याशीच प्रॉब्लेम आहे बस, बाकी काय नाही. यासोबतच वेळ होता फ्रेंड्स ब्लॉग पूर्ण करायचा. बघितलं आपण आज बुगूला नाहीच नेलं, नाहीतर पूजा तुला वाटतं तिने हैराण केलं असतं आज पण तुला? हो मग खूप केलं असं, त्यामुळे नाहीच घेऊन गेले. घरी आपण थोडाफार टाइम स्पेंड केला, ते आपण शेअर केलं. होप यू एन्जॉयड वॉचिंग दिस व्लॉग फ्रेंड्स. इतका वेळ दिलात आजच्या आपल्या व्लॉग साठी, त्यासाठी मनापासून धन्यवाद. भेटू आपण सगळे उद्या नवीन व्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय. बाय बाय. उद्या भेटू नवीन व्लॉग मध्ये. यात खूप थकली. हा मी आज खूप थकली आहे. बाय बाय फ्रेंड्स. बाय बाय. बाय बुगू. नाही चॉकलेट, फ्रेंड्सनी चॉकलेट खाल्लं. बाय. मी बाहेर चाललोय. युअर नाही